अरे आवरा रे कोणीतरी या खुळ्याक आवरा, नाही तर तो कोणाच्या तरी डोक्यात धोंडो घालतलो. छाया तोंड बंद कर. अगे माझा तोंड बंद करशी, तेचा काय करतलं? तुका सांगतोय तेका जर येड्याच्या इस्पितळात नाही टाकला ना तर हय तो काय करीत सांगाक येणार नाही. माझ्या झिलाचं काय करायचं ना तर मी बघतोय, तू मध्ये पडा नको. हो आहे असं काय करता? छायाताई काळजीपोटी बोलतं, कळत कसं नाही तुमका? मी तर म्हणतोय 2-4 घोट पाजा गप राहत तू. कळली तुमची अक्कल. नको थाय सर पाजळा नको. स्वतःच्या आयुष्याची वाट लावलास, आता दुसऱ्याच्या आयुष्याची वाट लावू नको. काय रे अभिराम खया? अम्मा माधव दादा अभि वर. अगे त्याका पण तुझं लाडको झील आवराचो नाही, इटमनेचो पाव नसतो. सकाळी सकाळी इटम ना मांडले ना नुसती. तुका काळजी वाटणार नाही ना तर निदान ह्या तरी बोला नको. कावेरी मोहरी घेऊन ये वर. हा अम्मा. पूर्वा चल वर. दादा दादा शांत हो दादा. अरे माधव दादा. अरे 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 माधवा 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 गप रव रे बाबा, गप 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 गप. काय झाला माझ्या राजा, काय झाला? गप घे पाय. अभिरामा ताप इलोय का, अंग गरप लागता? अम्मा मोरी. हा दे. काय झालं? दादा दादा शांत शांत. कावेरी पाणी घेऊन ये, कडे ठेव खोय. गप 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 घे बा. गप गप रे बाबा, गप 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 गप. हे नजर काढते रे बाबा तुझी. बरा वाटत हा का तुका बरा वाटत? चल चल वर पड, वर ये. हैता सगळा काय आज संपात असा मागा वाटणार नाही. माधव भाऊजींग काय मेंटल अटैक किलो എനിക്ക് മറിയില്ല ചെടുത്തി അമ്മ എന്തായിന്ന്. മാധവേട്ടന് പാനിക് അറ്റാക്ക് വന്നു, അത് കഴിഞ്ഞിട്ട് പനി വന്നു. അമ്മ പൂർവ അബി എല്ലാരും ശുശ്രൂഷിക്കുന്നുണ്ട്, പക്ഷെ ഒന്നും ആവണില്ല. कळला कळला. काय हो तुमका काय कळला काय बोलला ता? तास सोड, 10 रुपये दी माका. कित्या? 2 घोट पिलं होतंय ते पण उतरवलंय ना. तुमचा आणि काहीतरी. चला तर काय झालं तर बघूया, चला लवकर येवा. झोपा आता, काय नाही होत त्याला. ताप उतरतलो हा आता. झोप. दादा बरं वाटेल हा तुला, थोडा आराम कर. दादा 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 शांत हो शांत हो शांत हो शांत. आई अगं तू नको रडू होता. ताप आलाय त्याला, फक्त बरं वाटेल त्याला. ऍडजस्ट केलो ना तर आपण असंच ताप येलो होतो. अमोशेक फणफणत होतो आणि मग एक काय बाय बरळूक लागलो. आज पण तसंच होतं. अगं नको काळजी करूस, आपण सगळे आहोत ना काकाची काळजी घ्यायला. बरं ठीक आहे, मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. काय जातास? माधव त्यांका कोणतरी पकडलेला असा. सहजासहजी जाऊचा नाही. तुम्ही गेलास ना तर तुमच्यावर उलटात. नको बाय माझे, कळला तुमका? खायच्या तरी बाईन पकडलेला असा. छायाताईंका सांगू खोया. बरं या लवकर या. सावकाश सावकाश. माधवची तब्येत बरी नाही का? मगासपासून त्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी जाणार होतो बघायला, पण म्हटलं उगाच कोणाला राग आला असता तर. एक एक मिनिट, पदर फाटेल. निघा, फाटलं नाही. काय झालं?
पदर वगैरे सावरून झाला? ते माधवची तब्येत बरी नव्हती ना, चौकशी करत होतो. एक गोष्ट लक्षात ठेव सयाजी, आपण इथे नायकांचा वाडा उद्ध्वस्त करायला आलोय, त्यांची काळजी घ्यायला आणि विचारपूस करायला नाही आलोय, समजला? परत जर कावेरीच्या आसपास जरी भटकलेला दिसलास ना तर तिला सोड, पहिला तुला खलास करेन. तुझे तसंही कुंकू लावत नाही मी, त्यामुळे तुझ्या नसण्याचं मला काही दुःख होणार नाही. चल निघ निघ. अगो असं काय करता? येऊ ऐक येवा. हय किती अडलं तू बघा. अहो तास तर सांगूचा होता, काय ते हातवारे करी होते असे असे. ता त्याचा नेहमीचाच असा, काय तो डोळे काढता, काय तो कविता म्हणता, काय वरती बघता. अहो छायाताई, आजचा काय तर भलताच असा. डोळ्या कसं थार नव्हतो, पैजेन सांगतोय ह्या कोणीतरी पकडलेलाच असा. हा मग मग काय, माधव भाऊजी बरे होत नाही ना तोपर्यंत म्हातारी वाड्याचा व्यवहार करून देऊची नाही म्हणान सांगतोय. रघुनाथ महाराजांका बोलवून घेवा आधी. भूत तर उतरवचा लागता, माधवाच्या डोक्यावरचा आणि माधवाच्या औशीच्या डोक्यावरचा. गप 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 गप. अरे आपल्याला बरं व्हायला हवंय ना, लवकर शांत हो बरं. बरं वाटतला माझ्या माधवाक. हा मग तो पांडुक शिकवतलो, कविता म्हणून दाखवतलो. गप गप रे बाबा, गप 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 गप. माधव शांत हो, शांत हो. हा? काय होतं नाही माधव, शांत हो. पाणी दे, पाणी देते का? पाणी दे. गप 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 गप. माधव माधव उठ, उठ. पाणी 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 पी. पाणी 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 पाणी. सरोवर माधव. अरे 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 कावेरी, तू देवळात जा बाबा, पुरात फोडाक नको. जा जा. शांत रो, शांत रो माधवा. 11 दिवस रोज सकाळी येऊचा लागात. घरसून निघाल्यावर ना कोणाशी बोलायचा नाही. अनिष्ट शक्ती या व्रतात अडसर घालूक बघतात, पण तो आपण घालूक देऊचा नाही. नायकांनो, डॉक्टर काय झालं? मी बीपी चेक केलाय, ओके. नक्कीच काहीतरी मानसिक त्रास झाला असेल. माझा तसल्या गोष्टींवर विश्वास नाही, तरी पण तुम्ही एकदा तसलं काय ते बघून घ्या. तसलं म्हणजे? तो बघता भीती वाटत. मंत्र लावूया. रघुनाथ महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. रघु काका घाबरले होय ना? मी घाबरतोय? अरे ह्या वाड्यातला भूत पळव गेलंय मी घाबरान? तर ह्या वाड्यातला भूत कसा पळायचंय तर बघ. भूत असा? होय, तुझ्या माधव भाऊच्या मानगुटीर बसला. तू असून जा, नाही तर तुझ्या मानगुटीवर बसा. नको, माझ्या मानगुटीवर नको. भूत असा, भूत. ऐकानू, कसा वाड्यातला भूत पळायचं इथं बघा आता.
काही गरज नाहीये. डॉक्टर तुम्ही या. तुम्हाला आधी पण सांगितलंय मी, या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. तुमची गरज नाही इथे, निघा तुम्ही. अरे काय बोलतोस अभिरामा? जरा तरी नात्याचं मान ठे. कोणा वांगडा बोलतोस तू? घोवा समाज होतो. तू मला मानाच्या गोष्टी नको सांगू. तू स्वतःच्या आईचा तरी मान ठेवतेस का ग? अरे हीच तुझी आस ना, कधीतरी याच रघु काकांच्या पायावर लोळली हा, समजलंस ना? दर्शनासाठी भक्त रांगो लावतात, लाखोंची देणगी देतात. पण मी त्या लोकांसारखा नाहीये. ओ काय अभिराम भाऊजी? ओ भावाच्या काळजीपोटी बोलतात त्यो, आणि त्यांनी त्याच्यासाठीच बोलवून घेतला नाही ना. तुम्ही कसली भाषा करतास? खोलीत धाय मोकलून रडत होती. या हाताने डोळ्यातला पाणी पुसलंय मी. छायाताई, तुमच्याच हाताचे रेषा उलटे हो. काय करशाल ते का? ज्याचा करायचा भला तो म्हणता माझा खरा. बस बस बस, खूप झालं तुमचं ढोंगीपणा. अख्ख्या जगाला लुटता तुम्ही, इथे तुमचं काही नाही चालणार. रघु का खरं सांगतो, तुमच्या वयाचा मान ठेवलाय म्हणून गप्पा बसलो मी, नाहीतर धक्के मारून बाहेर काढलं असतं. आधी निघा. कोणाबरोबर बोलतोस लक्षात ठेव अभिरामा. काय मा येतोय मी. भाऊजी थांबा तुम्ही. अगं आई. अरे पोराच्या जीवापेक्षा काय मोठा नाही मका. अगं आई, यांच्याने काही नाही होणार. अरे मग करून बघू, काय हरकत आ? माधवासाठी एवढा करूकच व्हाया. भाऊजी, अभिरामाकडसून मी माफी मागते. माधवाक बघा आणि काय तो उपाय करा. वहिनी, तुझ्यासाठी म्हणून थांबतोय मी, नाही तर माका थांबायची हौस नाही. खया वरती त्याच्या खोलीत असा. चला. दादा, तुमचं झालं असेल तर बस करा आता. माधवा, बरा होशील तर तू. मी उपाय केलंय. सगळ्या घरात अंगारो फुंकून बंदोबस्त केलंय. ह्या वेळचा ह्या काय भयंकर असा. घरातली सगळी भूताच्या मानगुट्यावर बसली. घरातल्या अगदी जवळच्या माणसानी ही कर्मा केलेली असत. भूतली सत. झालं तुमचं? निघा मग प्लीज. नाही कानू, मला असं चोरून चोरून भेटावं असं वाटत नाही. मग मला लवकरात लवकर तो वाडा रिकामा करायचा. मग त्या वाड्यावर फक्त आपलंच राज्य असणार. त्याआधी वाड्यात होणारे यावर थांबूक होय. काय करणार तुम्ही? वाडो विकणाऱ्यांच्या मानगटीवर बसान मी. मग ताकवून पण असू दे. तुम्ही माझ्यासाठी तुमच्या मुलांच्या विरोधात जाणार? आधी कधी होतंय त्यांच्या बाजून. या अण्णा नायकाक फक्त शेवंता माहीत असा. आणि माझ्यासाठी तुम्हीच सगळं काय आहात. आता वाड्यात आलात तर वाडा सोडून जायचं नाही. नाहीतर ही शेवंता तुमच्याशी कधीच बोलणार नाही. असं होऊ शकतं? आधी सांगा, आलात तर जाणार नाही. स्वतः कायमचो तुझ्या पदराक बांधून ठेवीन मी. मग हिंदू काय, हिंदूचे देव पण माका बाहेर काढू शकत नाही. आजी, माधव काकाला बरं वाटतंय आता. ताप कमी झालाय त्याचा. तेव्हा ज्यांची कर्म वाईट असत ते सगळे खुशाल असत
माझ्या माधवा किती असा होता सगळा. आता ते का तूच बरा कर रे बाबा, तूच बरा कर. आजी तू काळजी नको करूस, लवकर बरं वाटेल काकाला. मी त्याच्यासाठी पेज करते, सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना त्यांनी. नायकांनो, मला तुमचा हात हातात धरून वाड्याकडे जायचं. आधी तर असं एकत्र चालता नाही आला, पण आता कसली भीती. बघताय तर खरा काय रे? काय अभिरामाची बायको की काय? त्याच्या अंगणात सुचल्या तो गहूपणा. नायकांच्या वाड्यातून अण्णा गेले, पण अजून काय या संपलेला नाही. पूर्वा, अगं पेट झाली काय? काकी आलीस तू देवळातून? बरं झालं व्रताच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या ते. माधव काकालाही बरं वाटतंय आता. काकी एक काम करशील, ही पेज माधव काकाच्या खोलीत घेऊन जातेस? हा, मी पाणी घेऊन येते. हा, अम्मा आता बरा वाटतं हा माधवाक. माधवा उठ उठ, हा पेज घे, पेज. उठ उठ सावकाश, उठ उठ, पेज घे. हा आता एटा कन्नी माधवा, माधवा असं काय करतेस माधवा?